राज ठाकरे जुन्या दोस्तीचा नवा डाव चालू करणार का? नारायण राणे यांना विजय सभा घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीच्या निकालाच्या अगोदरच नारायण राणे यांना गुलालीची पोते आणण्याची डिलिव्हरी सांगणार का? नमस्कार. या सर्व प्रश्नांच्या विश्लेषणासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व माझ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, राज ठाकरे महाराष्ट्रातील एक ज्वलंत आणि आक्रमक नेतृत्व, युवकांचं नेतृत्व सर्वांना परिचित आहे. महाराष्ट्रामध्ये असा एकमेव वक्ता ज्यांच्या सभेला लाखोंचे जनसागर त्या ठिकाणी हजर असतो. मराठी भूमिकेसाठी महाराष्ट्रामधील सर्वाधिक आक्रमक नेतृत्व म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. एका कुच्च्यामध्ये 13 आमदार निवडून आणणारं नेतृत्व म्हणजेच राज ठाकरे. अगदी मैत्रीपूर्ण संबंध कधीही न विसरता कायम मैत्रीपूर्ण भाव अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये दाखवणारा नेता म्हणजे राज ठाकरे. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या दोस्तींचं उदाहरण म्हणजे एक वेगळाच अध्याय आहे. अगदी नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा नारायण राणेशी जे संबंध होते ते मैत्रीपूर्ण संबंध आज तागायत राज ठाकरेंनी तशाच पद्धतीनं ठेवलेले आहेत. अडीअडचणीमध्ये, प्रत्येकाच्या संकटामध्ये, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये एकामेकाच्या हाकेला धावून जाणारे दोन नेते म्हणजे नारायण राणे आणि राज ठाकरे. सद्यस्थितीला आपला मित्र लोकसभेच्या रणांगणामध्ये उभा आहे. त्यामुळं आपणही एक महायुतीचा भाग असो तर नक्कीच आपण आपल्या मित्राच्या हाकेला गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याच्या विजयामध्ये भर घातली पाहिजे. अशाच पद्धतीचा जणू एक चंग सन्मानाने राजसाहेब ठाकरेंनी बांधलेला आहे. नारायण राणे सध्या कोकणामध्ये रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून त्या ठिकाणी उभे आहेत. त्या ठिकाणी नारायण राणे एक प्रतिष्ठेची निवडणूक घेऊन रणांगणामध्ये उतरलेले आहेत. त्या ठिकाणी नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार म्हणून रणांगणामध्ये उभे आहेत. त्या ठिकाणी मनसे प्रमुख सन्माननीय राज ठाकरे यांचा मनसे हा पक्षसुद्धा महायुतीमधील एक घटक आहे. परवाच मनसेच्या आणि शिवसेना आणि त्याचबरोबर भाजपच्या सर्वांची मिळून एक मोठी मनसेची सभा रत्नागिरीमध्ये पार पडली. त्या सभेची एक खऱ्या अर्थाने एक रंगीत तालीम होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या सभेनंतर सुद्धा नारायण राणे यांचा आत्मविश्वास दुगण्या पद्धतीनं वाढलेले हे कोणी नाकारून चालणार नाही. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोकणामध्ये खरी ताकद किती आहे अशा पद्धतीचं अनेक वेळा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं. परंतु त्या दिवशीची जी सभा त्या ठिकाणी पार पडली, दस्तूरखुद्द राज ठाकरे सुद्धा त्या सभेला हजर नव्हते. त्यावेळी सुद्धा ती जी सभा पार पडली त्या सभेनंतर मात्र नारायण राणे असतील किंबहुना स्थानिक नेते असतील, विरोधक असतील, यांच्या त्या ठिकाणी भुवया उंचावले गेले आहेत हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मोठ्या मैदानामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सर्व खुर्च्या त्या ठिकाणी भरून गेलेल्या होत्या. अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी त्या सभेचं आयोजन केलं होतं आणि त्यामुळंच राज ठाकरे यांना कोकणामध्ये मानणारा एक मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आहे. मनसेची कोकणामध्ये चांगल्या पद्धतीनं गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये बांधणी झालेली आहे. मुंबईमध्ये जो काही मनसैनिक आहे, कोकणातला मनसैनिक आहे, तो सुद्धा सध्या ठिकाणी कोकणामध्ये जाऊन पक्षाच्या संघटनेची बांधणी करतोय आणि त्यामुळंच नारायण राणे यांना विजयी करून लोकसभेमध्ये पाठवायचं असा चंग मनसेने बांधलेला आहे आणि त्या चंगामध्ये दस्तूरखुद्द सन्माननीय मनसे प्रमुख सुद्धा सामील झालेले आहेत आणि नारायण राणे यांना सुद्धा सन्माननीय राजसाहेबांची सभा व्हावी अशा पद्धतीचे आग्रही मान्य नारायण राणे असतील, त्याचबरोबर नितेश आणि निलेश राणेंची होती आणि त्याच मागणीला राज ठाकरेंनी हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि येत्या 4 तारखेला 4 मेला राज ठाकरेंचे कणकवलीमध्ये खुल्या मैदानामध्ये संध्याकाळी मनसेची जाहीर सभा त्या ठिकाणी महायुतीची सभा पार पडते. राज ठाकरेंच्या सभेला जो जनसागर उसळेल तो किती उसळेल हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. नरेंद्र मोदीनंतर सर्वाधिक गर्दी जमवणारा आणि करिस्मॅटिक नेता म्हणून राज ठाकरेंची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. एका बाजूला नरेंद्र मोदी सभा घेत मॅरेथॉन सभेची विजयी षटकार मारत सुटलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, आक्रमक हिंदुत्वाचा बुलंद पुकार करण्यासाठी राज ठाकरे कोकण दौऱ्यावरती आहेत. कोकणामध्ये राज ठाकरेंनी विशेष लक्ष घालून तत्कालीन शिवसेनेची बांधणी केली होती. जुने नवे सर्वांना एकत्र घेऊन पुन्हा एकदा विजयी गुलाल उधळण्याची खऱ्या अर्थानं राज ठाकरेंनी, नारायण राणे यांनी त्या ठिकाणी सुरुवात करायची ठरवलेली आहे आणि त्यामुळंच येणाऱ्या काळामध्ये नारायण राणेंच्या आग्रहाखातर 4 मेला मनसे प्रमुख राज ठाकरेंची त्या ठिकाणी सभा होते. मित्रासाठी, मित्रत्वाच्या नात्यासाठी, मित्रत्वाचा भाव जपण्यासाठी राज ठाकरे कोकण दौऱ्यावरती येत आहेत. कोकण दौऱ्यावरती आल्यानंतर राज ठाकरे यांच्या त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होतील. त्यांना आर्थिक असेल, राजकीय असेल, कशा पद्धतीची रसद पुरवायची जेणेकरून त्याचा लोकसभेनंतर विधानसभेला तर स्वतः मनसे मैदानात असणार आहे, त्या ठिकाणी उमेदवारांना कशा पद्धतीनं फायदा होईल अशा पद्धतीची व्यूहरचना त्या ठिकाणी आखली जाणार आहे आणि
राणे आणि मनसे या बेरजेचं राजकारण भविष्यामध्ये कशा पद्धतीनं कोकणाच्या मातीमध्ये अस्तित्वात येईल, उदयाला येईल, या पद्धतीचे रंगीत तालीम किंवा त्या पद्धतीची एक चर्चा, त्या पद्धतीची एक नवीन स्ट्रॅटेजी आखता येईल का, याचेच त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे एवढं नक्की. परंतु राज ठाकरे यांसारखा फायर ब्रँड, सर्वाधिक प्रभावशाली, करिस्मॅटिक, आक्रमक, हिंदुत्ववादी, प्रबोधनकारांचा नातू, बाळासाहेबांचे पुतणे आणि स्वर्गीय बाळासाहेबांची हुबेहूब सावली असलेले आणि नारायण राणे यांचे जिगरी मैत्र असलेले मित्रत्वाच्या नात्यासाठी आपल्या मित्रासाठी कोकणाच्या तांबड्या मातीमध्ये प्रचाराला येत आहेत. जाहीर अशी हुंकार भरणारी खुल्या मैदानावरची सभा, राज ठाकरेंची सभा देशाच्या राजकारणाला काय सांगून जाते हे 4 मेची संध्याकाळीच ठरवेल एवढं मात्र नक्की. परंतु राज ठाकरे मित्रत्वाच्या नात्यासाठी कालही तयार होते, आजही तयार आहेत आणि 4 मेला सुद्धा तयार राहतील, याच्यामध्ये कोणती शंका नाही. तुर्तास येतो. धन्यवाद.